की एखादा यंग स्टुडंट आहे, की ज्याचे झालं डिग्री झाली, सगळं झालं. त्याच्या माइंडमध्ये खूप पॅशन बिझनेसचं. आता अशा कंडिशनमध्ये त्याचं पॅशन पुरेसं नाही, खर्चाने इन्व्हेस्टमेंट करायला, बरोबर? यासाठी त्यांनी काय पाऊल उचललं पाहिजे? म्हणजे त्याने इंटर्नशिप केलं पाहिजे सेम सिमिलर बिझनेसमध्ये, की घरच्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, की अजून काय वेगळं केलं पाहिजे? तुम्हाला माहिती आहे का मॅम, टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे माझा हा पर्सनल अनुभव पण आहे. घरचे कधीही बिझनेसवरती पैसे नाही लावत. ओके. ते बिझनेस करणाऱ्यावरती पैसे लावतात. बरोबर. पण मग इनफॅक्ट इन्व्हेस्टर्स ऑल्सो. आता कसं असतं, ज्यांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं आहे, त्यांना तुमच्या सवयी माहिती आहेत, तुमचं माइंडसेट माहिती आहेत. तुम्ही कसे काय वागता, कधी टेन्शन आल्यानंतर तुम्ही कसे वागता, राग आल्यानंतर तुम्ही कसं वागता, हे सगळं पाहिलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे ऑलरेडी त्यांच्या दृष्टीत तुम्ही लहान आहात. असं त्यात बिझनेस म्हणजे असं समज आहे की फक्त मॅच्युअर लोकांनी केलं पाहिजे, एक्सपिरियन्स्ड आणि सीझन लोकांनी केला पाहिजे. सो अल्टिमेटली जर कोणताही मुलगा किंवा मुलगी घेऊन गेली की मला बिझनेस करायचा आहे, पॅरेंट्स शक्यतो काही जण होही म्हणतील, पण काही जण रिलक्टंट पण असतील की नाही नाही तू जरा बिझनेस मॅक्सिमम नाही म्हणतात, काही जण हो पण म्हणतात. मॅक्सिमम लोक म्हणतात की नाही नाही नो नो. मग हे का म्हणतात? संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.